राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील काही दिवसात पावसाची काय परिस्थिती असणार आहे याविषयीचा आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना पावसानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर मुंबई, पालघर, ठाणे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या मुंबई दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून 32°C कमाल तर 25°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागानं वर्तवली आहे, तर कोल्हापूरमध्ये देखील उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्यात उद्या 30°C कमाल तर 22°C किमान एवढं तापमान असेल, तर कोल्हापूरमध्ये 31°C कमाल तर 24°C किमान तापमान असेल. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केलाय. पुढील 2 ते 3 दिवस पूर्व विदर्भामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर चंद्रपूरमध्ये उद्या 32°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल. पुढील 2 दिवस हे मराठवाड्यात मुसळधार पावसाचे असतील. जालना, परभणी, संभाजीनगर या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असेल, तर काही भागात हलक्याशा सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलंय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 34°C कमाल तर 25°C किमान तापमान असेल. राज्यभर पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा जमा झाला. दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांना देखील पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय, तर काही भागात पावसाचा येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला. या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.